उडवणार आहे ताई. थांबा. लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून होणारा पती केतन अग्रवाल याला ढकलून त्याची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेली मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या विरोधात पुण्यात जनक्षोभ उसळला आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात सिया गोयलचे नातेवाईक आत्या आणि फुफा नरेंद्र मित्तल यांच्या दुकानासमोर गुलाब गँग आणि बिटिया फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी हातात लाठ्या काठ्या व फलक घेऊन जोरदार निदर्शने करत तीव्र आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान महिला प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप केला की केतन अग्रवालच्या हत्येमागे केवळ सिया गोयल एकटी नसून तिचे कुटुंबीय आणि नातेवाईकही सामील आहेत. तिच्या फुफावर बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज असून ते दिवाळखोरीत निघाले आहेत. त्यामुळे केतन अग्रवालकडून मोठी रक्कम उकळण्याच्या उद्देशानेच हा संपूर्ण कट रचण्यात आला होता. या प्रकरणात सामील असलेल्या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली. सिया गोयलला तुरुंगात मिळत असलेल्या कथित विशेष सुविधांवर आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एका निष्पाप मुलाचा कोल्ड ब्लडेड मर्डर करणाऱ्या आरोपीला सामान्य कायद्याऐवजी वेगळा सेल आणि विशेष सुविधा कशा दिल्या जात आहेत असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच न्यायालयात व पोलिसांसमोर हजर करताना प्रसारमाध्यमांना अश्लील हावभाव दाखवणे इतकी मुजोरी या आरोपीकडून कुठून येते असा जाबही या महिलांनी विचारला. या हत्याकांडाच्या धक्क्याने अवघ्या 15 दिवसात केतनच्या आजोबांचे निधन झाले असून आई वडिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा क्रूर गुन्हेगाराला कसलीही दया न दाखवता लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी गुलाब गँगच्या संस्थापक अध्यक्षा संगीता तिवारी यांनी केली आहे. हे सिया गोयलच्या आत्या आणि फुफाचं दुकान आहे. सिया गोयलच्या डोक्यात काय चाललं होतं हे या दोघांना माहिती होतं. या दोघांचं म्हणजे तिचा भाऊ हे तिघही कल्प्रिट आहे त्याच्यामध्ये आणि तिचा फुफा बँकरप्ट झालाय. तुम्ही माहिती घ्या, त्याच्यावर करोडोचं कर्ज येतं. थोड्या दिवसांनी दुकान बंद करणार आहे. एवढं कर्ज बँकेचं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की केतन अग्रवालला गाठायचं, त्याच्याकडनं पैसे लाटायचे आणि त्याला बर्बाद करायचं. पण त्याच्या वेळेस ह्या सगळे हे जे पुराव्यातनं जे सियाचं कळलंय त्याच्यातनं क्लिअर कट कळलंय की आत्या आणि फुफा यांचा त्याच्यामध्ये बरोबरचा वाटा होता. म्हणून आज आम्ही तिच्या फुफाच्या आणि आत्याच्या दुकानासमोर नरेंद्र मित्तलच्या दुकानासमोर आलो. प्रगती दिसते का नाही? 2-3 महिने 2 महिने झाले. उद्या 2 महिने होतील केतन अग्रवालचा मर्डर करून आणि तरी ही महाराणी मस्त स्पेशल सेल मध्ये कोर्टात राहते. कशी राहते स्पेशल सेल मध्ये? अहो, तिने एक मर्डर केलाय, कोल्ड ब्लडेड मर्डर, आणि तिला त्या कोर्टाने त्यांच्या वकिलांनी तिला स्पेशल सेल द्या, तिला आतमध्ये मारतील. कोण मारेल तिला आतमध्ये? तिला स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी वेगळं केलं का? वेगळ्या सेलमध्ये कशी गेली ती? कॉमन सेलमध्ये का नाहीये? त्याच्यासाठी हा आवाज उठवण्यासाठी पोलीस स्टेशन असू दे, कुठेही असू दे, तिची व्यवस्थित चौकशी झाली. पण आज जेलमध्ये तिला बऱ्याच सुविधा मिळत आहेत. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही माहिती घ्या. तिला स्पेशल सेल, वेगळं सेल दिलेलं आहे. 100% त्या जर कॉमनमध्ये राहिल्या, कॉमन कैद्यांबरोबर राहिल्या तर तिला रोज त्रास होणारच ना तिथल्या कैद्यांकडनं. म्हणून आमच्या अशिलाला जीवितास धोका आहे म्हणून तिला वेगळं सेल, तिला वेगळं जेवण, तिला एकटीला वेगळं जेवण. ती सगळ्यांच्या बरोबर नाही जेवणार, लाईनीत राहून जेवणार. म्हणजे ही सिक्युरिटी कुठनं? हे सिक्युअर तुम्ही का करताय? तर तुमची भूमिका काय आता? कोण करते असं वाटतं? काय ताबडतोब तिला शिक्षा झालीच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे. अहो, तुम्हा पत्रकारांना तिने मिडल फिंगर दाखवलं. तिची डेअरिंग बघा, तिची हिंमत बघा. आणि त्याच्यानंतर तिचे वडील म्हणतात तिच्या बोटाला लागलं होतं. तुम्ही होता ना सगळ्या शूटिंगला, मिडल फिंगर दाखवलं ना. एवढा तिचा माज आहे आणि आजही ती म्हणते 2-3 महिन्यात मी बाहेर येणार दिवाळीपर्यंत. कोणता कॉन्फिडन्स आहे? कोणतीही कोल्ड ब्लडेड मर्डर करण्यानंतर असं बोलू शकते? हेच आहे तिचे फुप्पा, आत्या, तिचा बाप, तिचा भाऊ, हेच आहे.